आज सर्वजण खूप खुश होते. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण होते. दुसऱ्या दिवशी गणपती बसणार होते, त्यामुळे आज सर्वजण त्याचीच पूर्वतयारी करत होते. आमचा मंडळाचा गणपती बसवण्यासाठी आम्ही आमच्या नियोजित ठिकाणी सर्व जमलो होतो आणि सर्व डेकोरेशनची कामे करत होतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मला सचिव पद दिले होते. तसे बाकी सर्वांनाही आपापले पदे नेमून दिलेले होते. कोणी अध्यक्ष, कोणी उपाध्यक्ष, कोणी सचिव, कोणी कोषाध्यक्ष. अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे सर्वांना आपापली पदे दिली होती. सदर घटना 4-5 वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी लॉकडाऊन वगैरे काहीही नव्हतं. तेव्हा सुरळीतपणे गणेशोत्सव साजरा व्हायचा. आपापले ऑफिस वगैरे आटोपून सगळेजण आले होते, त्यामुळे सर्व निवांत होते. रात्र जागून सर्वजण गणपती डेकोरेशन करणार होते. त्यावर्षी आमची गणपतीची वर्गणी ही बक्कळ जमली होती, त्यामुळे काहीच अडचण नव्हती. हवे असलेले सर्व डेकोरेशनचे सामान वगैरे आम्ही सर्व घेऊन आलो होतो आणि यावेळेस गणपती जल्लोषात करू हे आम्ही सर्वांनी ठरवले होते. आमच्यापैकी एक मित्र गणेश, त्याचं नाव, मार्केटमधून काहीतरी आणण्यासाठी गेला होता. आता रात्रीचे 10:30 वाजत आले होते, तरीही तो अजून परतला नव्हता. सर्वांना त्याची चिंता वाटू लागली. सर्वजण इकडे तिकडे त्याला शोधू लागले, पण तो कुठेच भेटला नाही. शेवटी आम्ही सर्वांनी मिळून जाऊन त्याला शोधायचे ठरवले. आमच्या 3 बाईक्स होत्या. सर्वजण आपापल्या बाईकवर स्वार झाले आणि गणेशला शोधायला निघाले. त्याला हार आणि पेढे आणायला पाठवलं होतं. तसे सर्व त्या मार्केटच्या दिशेने निघालो होतो, पण तो कुठेच दिसत नव्हता. बरेच दुकान शोधले आणि लोकांनाही विचारले, पण तो तिथे आलाच नव्हता असंच त्या लोकांनी सांगितलं. आता मात्र आम्ही सर्व जाम घाबरलो होतो. त्याला कुठे शोधावं हेही कळत नव्हतं. त्यावेळी आमच्यातलाच एक जण म्हणाला, अरे तो कदाचित जुन्या बाजारात गेला असेल, त्याला तिकडे शोधूया. पण आम्ही म्हणालो, अरे जुन्या बाजारात यावेळी काहीच नसतं. 8 वाजता सामसूम होऊन जातो तो. आता तर 10 वाजून गेलेत. कसं शक्य आहे तिथे तरी? पण तरीही त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही जुन्या बाजारात जायचं ठरवलं. जुन्या बाजाराच्या रस्त्यात जाताना वाटेत स्मशान लागायचं. तिथून जात असताना आम्हाला चित्रविचित्र श्वापदांचे आवाज येऊ लागले आणि आम्ही बरेच घाबरलो. अर्ध्या वाटेत गेले असताना मी म्हणालो, यार मला नाही वाटत तो एवढ्या रात्रीकडे गेला असेल. परत फिरायचं का? तसे सर्वजण म्हणाले, अरे घाबरतोस काय? सर्वजण सोबत आहोत ना आपण, मिळेल तो, चल शोधूया त्याला. त्यामुळे इच्छा नसतानाही मी त्यांच्यासोबत चालू लागलो. तसे दूरवर कुठेतरी एक बाईकचा आरसा आम्हाला चमकताना दिसला. आम्हाला वाटले कदाचित ती गणेशचीच बाईक असावी. तसे आम्ही सर्व त्या बाईकच्या जवळ गेलो. पाहिले तर ती त्याचीच बाईक होती, परंतु ती बाईक स्मशानाच्या अगदी लगत उभी होती. आता आम्हा सर्वांचे धाबे दणाणले की नेमका हा काय प्रकार आहे. हा या स्मशानात तर नाही गेला ना? त्या विचारानेच आमच्या सर्वांच्या अंगावर काटा आला. काय करायचं रे? कसं शोधायचं याला? खरंच स्मशानात गेला असेल तर? अरे पण तो स्मशानात कशाला जाईल? असे आम्ही एकमेकांसोबतच बोलू लागलो. काय करावे आम्हाला काहीही सुचत नव्हते. शेवटी मित्राच्या जीवासाठी आम्ही ते धाडस करायचं ठरवलं. आम्ही सर्वजण स्मशानात गेलो. स्मशानाच्या आत गेल्यानंतर आम्ही पाहिलं, दूरवर एक चिता जळत होती. आसपास आम्ही खूप शोधाशोध केली, पण आम्हाला गणेश कुठेही दिसला नाही. शेवटी त्या चितेपासून काही अंतरावर आम्ही पाहिलं, गणेश तिथे निश्चित पडलेला होता. आम्ही सर्व घाबरलो. त्याच्याजवळ जात आम्ही त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याची नब्ज चेक केली तर पाहिलं तो जिवंत होता. आमच्या सर्वांच्या जीवात जीव आला. कदाचित हा बेशुद्ध झाला आहे. तसे बाजूला असलेल्या पाणपोईतून पाण्याचे थोडे शिंतोडे आम्ही त्याच्या चेहऱ्यावर मारले, पण तरीही तो उठला नाही. शेवटी आम्ही त्याला तसेच उचलून बाईकवर बसवले आणि त्याला घरी घेऊन आलो. त्याला उठवण्याचा बराच प्रयत्न केला, तरीही तो काही प्रतिसाद देत नव्हता. आम्ही सर्व जाम घाबरलो होतो आणि काय करावे आम्हाला सुचत नव्हते. ज्या मित्राच्या घरी आम्ही त्याला आणले होते त्याचे आईवडील घरी नव्हते, त्यामुळे आम्ही प्रयत्न करत होतो की कोणालाही कळण्याच्या आत तो जागा झाला पाहिजे. तेवढ्यात माझ्या एका मित्राचा फोन वाजला. त्याच्या फोनची रिंगटोन गणपतीची एक आरती होती. ती आरती वाजताच गणेश झोपेतून खडबडून जागा झाला आणि एका रखरखत्या नजरेने सर्वांकडे पाहू लागला.
आम्ही सर्व त्याला विचारू लागलो, अरे गण्या काय झालं, असा का बघतोयस, आणि तिथे कशाला गेला होतास तू स्मशानामध्ये? त्यावेळी तो एका अमानवी आवाजात म्हणाला, तुमचा मित्र माझ्या पेऱ्यात आला होता, आता त्याला सोबत घेऊनच मी जाणार. त्याचा तो भयानक आवाज ऐकून आमचे सर्वांचे धाबे दणाणले. माझ्या मित्राला समजले की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. स्मशानाजवळ असणाऱ्या एखाद्या भूताने किंवा प्रेतात्म्याने गण्याला झपाटले होते. आता मात्र आम्ही सर्व खूप घाबरलो होतो. काय करावे काही समजत नव्हते. शेवटी माझ्या मित्राने एका मांत्रिकाला फोन केला जो त्याच्या ओळखीचा होता. तसा तो मांत्रिक लगबगीने तेथे आला. त्याने गणेशकडे पाहताच ओळखले की हा बाधित आहे. तसा तो त्याच्या जवळ गेला आणि त्याला कपाळावर त्याने एक अंगारा लावला. तो अंगारा लावताच गणेशने त्या मांत्रिकाला दूर लोटून दिले. तो मांत्रिक तसाच खाली पडला. त्यावर त्या दोघांमध्ये जणू एक युद्ध सुरू झाले होते. तो मांत्रिक वारंवार त्याच्या कपाळी अंगारा लावण्याचा प्रयत्न करत होता, पण गण्या त्याला तसं करू देत नव्हता. खूप वेळ झाला. शेवटी त्या मांत्रिकाने गणेशच्या कपाळावर तो अंगारा लावला आणि काहीतरी मंत्र म्हणला. त्यानंतर गण्या हळूहळू शांत झाला. त्या मांत्रिकाने आम्हाला सांगितले, ह्याला लवकर बांधून ठेवा. तसे सर्वांनी त्याला बांधून ठेवले आणि मग त्या मांत्रिकाने काही पूजा केली. ती पूजा केल्यानंतर काही वेळानंतर गण्या अचानकच शांत झाला आणि तो अगदीच नॉर्मल वागू लागला. उठल्यानंतर आम्ही त्याला विचारले, तू त्या स्मशानाजवळ कशाला गेला होतास? त्यावर तो म्हणाला, अरे मी 8 वाजता जुन्या बाजारातच चाललो होतो, पण तिथे जात असताना काय झालं काय माहीत, माझी गाडी तिथे बंद पडली आणि स्मशानातून मला कोणाचा तरी बोलावण्याचा आवाज येऊ लागला. मी तिथे 2 मिनिट उभा राहिलो. त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही आहे. बहुतेक मी तिथे बेशुद्ध पडलो होतो. गण्याचे ते सर्व बोलणे ऐकून आम्ही सर्वच जाम घाबरलो होतो. त्यावर आम्ही त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते सर्व ऐकून तर त्याचा जीव जायचाच बाकी राहिला होता. त्याने आम्ही सर्वांचे आभार मानले. आम्ही सर्वांनीही त्या मांत्रिकाचे आभार मानले की गरज असता त्यावेळी तुम्ही तिथे आलात म्हणून आज हा वाचला, नाहीतर काय झालं असतं देवालाच माहीत. त्या रात्री आता पुन्हा मंडळाच्या ठिकाणी जाऊन गणपतीची तयारी करण्याची कोणाचीही इच्छा नव्हती. त्यामुळे आम्ही त्या मित्राच्या घरी तसेच झोपी गेलो. सकाळी उठून आम्ही सर्वजणांनी गणपतीची तयारी केली आणि गणपती बाप्पाचे स्वागत केले. पण ती एक रात्र आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. चोहीकडे ढोल ताशे वाजत होते आणि गुलाल उडत होता. सर्वजण जल्लोषात मग्न होते. आज गणेश विसर्जनाचा दिवस होता आणि सायंकाळी सुमारे 6 वाजेपासूनच सगळीकडे रेलचेल सुरू होती. गावातील सर्व गणेश मंडळे आपापले गणपती गावच्या नियोजित ठिकाणी विसर्जनासाठी नेत होती. ग्रामपंचायतीने आखून दिलेल्या सर्व नियमाचे पालन करत विसर्जनाचा कार्यक्रम अगदी छान सुरू होता. गावच्या ग्रामपंचायतीच्या जवळ एक मोठी विहीर होती. तिथेच सर्वांनी गणपती विसर्जित करायचे असे आदेश सरपंचाने गावात दिले होते. गाव जरी फारसे मोठे नव्हते तरी सुमारे 7 ते 8 गणेश मंडळे त्या गावात अस्तित्वात होती. त्याच गावच्या वेशीच्या बाहेर एक मोठे तळे होते. लोक त्याला वेताळाचे तळे म्हणायचे, कारण तिथे अशी सांगता होती की त्या तळ्याजवळ वेताळाचा वावर आहे. वेताळ म्हणजे भूतांचा राजा असे म्हणतात. सगळी भूतं, हाडळ, प्रेतात्मे त्याच्या मागे असतात. त्या गावात काही लोकांना त्या वेताळाने मारल्याच्या सुद्धा बातम्या, अफवा आल्या होत्या. म्हणून रात्रीच्या वेळी त्या जागी जाणे शक्यतो लोक टाळायचे. परंतु प्रत्येक गावात असतात तसे या सर्व गोष्टीवर हसणारे आणि त्याची टिंगल करणारे लोक ह्या गावात सुद्धा होते. अशाच काही लोकांचे एक गणेश मंडळ देखील होते. त्या रात्री ते सर्वजण दारूच्या नशेत धुंद होते आणि डीजेच्या गाण्यांवर नाचण्यात ते पूर्णपणे गुंग होते. आत्ता ते त्यांच्या मंडळाच्या जागेच्या ठिकाणी नाचत होते. थोड्या वेळाने त्यांचे नाचून झाल्यावर त्यांनी बाप्पाला ट्रॅक्टरमध्ये बसवले आणि 2-3 जण मूर्ती धरून तिथे बसले. परंतु त्यांच्या स्वभावानुसार ते ग्रामपंचायतीच्या नियमानुसार ठरलेल्या ठिकाणी गणपती विसर्जित न करता वेताळाच्या तळ्यात गणपती विसर्जित करणार होते. सर्वजण नाचत गात मूर्ती घेऊन वेशीजवळ पोहोचले
तसे तिथल्या एका जणाने त्यांना अडवले. अरे तुम्ही हे काय करताय? वेताळाचं तळं आहे ते. जीव जास्त झाला का तुम्हाला? त्यावर रघु, जो त्या मंडळाचा अध्यक्ष होता, त्याने समोर येत त्या माणसाची कॉलर पकडली आणि म्हणाला, माजला काय रे हरामखोरा? आम्हाला भीती दाखवतो? रघु आहे मी, रघु. असे 56 वेताळ खिशात घेऊन फिरतो मी, समजलं का? असे म्हणत रघुने त्या माणसाच्या एक कानाखाली लगावली. परंतु आता हे सर्वजण पिलेले आहेत हे लक्षात घेऊन त्या व्यक्तीने तेथून काढता पाय घेतला. तसे हे सर्वजण त्या माणसावर हसत तळ्याच्या दिशेने जायला निघाले. ते थोडे पुढे येताच अचानक त्यांचा डीजे बंद पडला. त्यांनी बराच प्रयत्न केला, पण काही करता तो सुरू होत नव्हता. ची आईला, बॅटरी संपली काय याची? असे म्हणत रघुने एक जोराची लाथ डीजेला मारली आणि डीजे तिथेच ठेवून ते पुढे निघाले. आता ते वाटेने स्वतःच मोठ्या मोठ्याने गाणे म्हणत निघाले होते आणि शेवटी ते तळ्यापाशी आले. सुमारे 15 मिनिटात त्यांनी मूर्ती पाण्यात सोडून आणि गाणे वगैरे म्हणत तेथून जायला निघाले. परंतु रघु आणि त्याचा मित्र रम्या तिथेच थांबले. त्यांनी सोबत दारू आणि सिगारेट आणली होती. सर्वांना पुढे धाडत ते तळ्याजवळच दारू प्यायला बसले. आता रात्रीचे सुमारे 12 वाजत आले होते आणि वातावरण एकदम शांत झाले होते. इतक्या वेळ सर्वजण सोबत होते म्हणून ही शांतता जाणवत नव्हती, परंतु आता ती खूपच जीवघेणी भासू लागली होती. रम्या आणि रघु दारू पिण्यात गुंग होते. त्यांचा दारूचा कार्यक्रम झाला आणि ते घरी जायला निघाले. गावच्या वेशीच्या बऱ्याच जवळ ते आले असता अचानक ढोल ताशे वाजल्याचा आवाज त्यांना येऊ लागला आणि सोबतच दुरून मशाली चमकताना दिसल्या. त्यांना वाटले दुसरे एखादे मंडळ आपला गणपती विसर्जित करायला आलंय की काय इकडे. रघु म्हणाला, मायला कोणतं मंडळ आहे रे रम्या? आपल्यापेक्षा मोठी हिंमत केली राव यांनी तर. असे म्हणत एका दगडावर उभा राहून रघु त्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करू लागला. तसा तो जोरात ओरडला, रम्या लेखा पळ, जीव प्यारा असेल तर लवकर गावाकडे पळ. रम्या विचारू लागला, काय झालं बे बोंबलाय तुला? आत्ता तर बारा वाता. रम्या, वेताळाची पालखी. हे ऐकताच रम्या वेशीच्या दिशेने धावू लागला. तितक्यात त्यांनी पाहिले की ते सर्व भूत, प्रेत, वेताळ आता त्यांच्या दिशेने येत आहेत. तसे जीवाच्या आकांताने ते वेशीकडे पळू लागले. वेशीच्या आत येताच रम्याचा पाय एका दगडाला लागला आणि तो खाली पडला. त्याला उचलायला म्हणून रघु खाली वाकला आणि त्याने पाहिले समोर एक 6 फूट उंची असलेला व्यक्ती उभा होता. भरभक्कम जबडा, पिळदार मिशा, खांद्यावर घोंगडी आणि डोक्यावर भले मोठे पागोटे. तो व्यक्ती एका भारदस्त आवाजात ते वेताळाच्या पालखीकडे पाहत म्हणाला, निघार, वेशीच्या आत आलात तर जीवानीशी जाताल. तसे ती पालखी ह्या दोघांना सोडून आपल्या जात असलेल्या दिशेने परत फिरली. रघु आणि रम्या उभे राहिले आणि त्या अज्ञात इसमाचे आभार मानू लागले. त्यावर तो इसम बोलला, कशाला गेला होता तिथं? नसते शहाणपण करायला कोणी सांगितलं? चुपचाप घरला जा आता आणि परत रातच्या पाराला इथं दिसला तर बघा. तसे ते दोघे धावतच आपल्या घराच्या दिशेने निघाले. दुसऱ्या दिवशी दोघे चव्हाट्यावर बसलेले असताना सर्वांना त्यांनी काल घडलेला प्रकार सांगितला. तसे सर्वजण त्यांच्यावर हसू लागले की दारू इतकी जास्त झाली की नको नको त्या गोष्टी दिसू लागल्यात तुम्हाला. पण त्या ठिकाणी एक वयस्कर इसम बसला होता. तो त्यांना विचारू लागला, वेताळाची पालखी दिसल्यावर माणूस सुखरूप घरी येणं शक्य नाही, तुम्ही घरी परतला कसं? त्यावर रघुनं त्या माणसाबद्दल सांगितले. कोण होता काय माहीत, पण लय आडदान शरीर, मिशा, खांद्यावर घोंगडी आणि डोक्यावर भलं मोठं पागोटं होतं. त्यावर तो वयस्कर माणूस म्हणाला, राखणदार होता तो ह्या गावचा. असं म्हणतात या गावच्या वेशीजवळ एक राखणदार फेरा मारतो आणि तुमचं नशीब लय चांगलं, नेमकं तुम्हाला ती पालखी दिसायची आणि राखणदाराच्या फेऱ्याची येळ एकच झाली म्हणून बचावले तुम्ही, नाहीतर आज तुमच्या तिरडीला खांदा देत असलो असतो आम्ही. त्या व्यक्तीचे ते बोलणे ऐकून दोघांचे धाबे दणाणले आणि मनोमन त्यांनी त्या राखणदाराचे आभार मानले. परंतु त्या रात्रीनंतर ते परत कधीच त्या तळ्याजवळ फिरकले नाहीत. ती गणपती विसर्जनाची रात्र त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय रात्र ठरली. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भविष्यात मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद.